बाजीप्रभू देशपांडेंच्या स्मरणार्थ असणारा पन्हाळा पावनखिंड ट्रेक. या संभवासाठी मी माझ्या मित्रांबरोबर जाऊन पोहोचलेलो पन्हाळगडावर. ह्या ट्रेकचं ऑर्गनायझेशन ऐतिहासिक भटकंती ह्या ग्रुपनं केलं होतं. त्यांच्या ग्रुपचे इन्स्ट्रक्शन ऐकून महाराजांचा इतिहास आणखी जाणून घेऊन हातात बँड आणि ग्रुपचा बॅच लावून दुपारची न्याहारी घेऊन आम्ही आमच्या ट्रेकची सुरुवात केली. ट्रेकला सुरुवात करताना महाराजांच्या मुद्रेला नमन करून तोंडातून महाराजांचे गीत म्हणून काटेकुट्याच्या पायवाटेतून चालून तुकडवाडीच्या चिखलाच्या रस्त्याला ओलांडून जंगलाच्या पायवाटेतून म्हाळुंग्यामधल्या शेतकऱ्यांची पेरणी बघून मसाईपठाराच्या मस्त वातावरणात मज्जामस्ती करून निसर्गरम्य वातावरणात जेवायला बसलो. पोटभर जेवण करून पुन्हा त्याच एकपदरी जंगलाच्या पायवाटेतून चालत जाऊन कुंभारवाडीतली शेतकऱ्यांची भाताची शेती बघून जंगलातल्या चिखलाच्या पायवाटेतून जाऊन एक नंबर असा निसर्ग बघून खोतवाडीच्या रस्त्याने थकलेल्या अवस्थेत असून पण न थांबता चालत जाऊन खोतवाडीतल्या रस्त्यावरून मांडलाईवाडीच्या रस्त्यावर पावसाच्या जोरामुळे रेनकोट घालून पावसाळी वातावरणात गरम गरम कांदाभजीचा आस्वाद घेऊन करपेवाडीत जेवायला बसतो. थकलेल्या अवस्थेत पोटभर जेवून मेडिकल पोरांच्या मदतीने स्नायूची दुखणे कमी होण्यासाठी वित्तकर्म म्हणजे बारीक निडलने व अग्निकर्म म्हणजे चटका देऊन स्नायूची दुखणे कमी करून पहिल्या दिवसाचा शेवट होतो. दुसऱ्या दिवसाची सुरुवात पहाटे पहाटे न्याहारी करून आंबेवाडीच्या रस्त्याने लागणाऱ्या चिखलाच्या पायवाटेतून चालून घसरणाशा असणाऱ्या रस्त्यावर पडून पण प्रवासाचा आनंद घेऊन कणकेवाडी आणि माळवाडी मधील फोटो सेशन करून पाटेवाडीजवळ शेतकऱ्यांची धावपळ बघून सुकामाच्या धनगरवाड्याजवळील आपल्या मावळ्यांची चिखलामध्ये मज्जामस्ती बघून व आनंद लुटताना तेही पाहून आपणही फ्लेक्स करायच्या नादात गरम गरम चहा एका झोपडपट्टीपाशी घेऊन मसवड्याच्या पूर्णपणे असणाऱ्या चिखलाच्या रस्त्यावरून थकलेल्या अवस्थेत पण असताना चालून मसवडे आणि पांढरपाणी यांच्यामध्ये असणाऱ्या धबधब्याचा आनंद लुटून पुढे जाताना गावातील पोरापोरींचे महाराजांपरी असणारे प्रेम बघून मन तृप्त होते. त्यांचे महाराजांच्या प्रती असणारे गाणे ऐकून असे वाटते की महाराज आता पण आपल्या बरोबरच आहेत. त्यानंतरच्या प्रवासात पुढे जात असताना फोटो सेशन करत चिखलाच्या रस्त्यातून पुन्हा एकदा परत चालत जात असताना असं वाटतं की कधी पोहोचणार आहे का आपल्या पावनखिंडला. पण मनात एकच ध्यास असतो की आपण आलो आहे पदभ्रमंतीसाठी. सो आपल्याला लक्षात येतं की महाराजांचे ते कर्तृत्व. मग महाराजांचीच नाव घेता चालत जातो पुढे आणि दिसू लागतं ती म्हणजे पावनखिंड. मग याच पावनखिंडीचे दर्शन घेता आणि बाजीप्रभू देशपांडेंचे समाधी बघता पावनखिंडीतील हा धबधबा बघून मन तृप्त होतं आणि असं वाटतं की आपला ट्रेक आत्ता हा सफल झाला. तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्ही लेटेस्ट अपडेट कधीही मिस करणार नाही.